न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। पुण्यातील आयटी हब असलेल्या हिंजवडी परिसरातून फसवणुकीची एक मोठी बातमी समोर आली आहे। व्यवसायासाठी 4 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने एका व्यावसायिकाची 5,50,000 रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला ताब्यात घेतले। हिंजवडी पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। आरोपीने स्वतःची ओळख एका लोन कन्सल्टंट म्हणून करून दिली होती आणि मोठ्या बँक अधिकाऱ्यांसोबत आपले लागेबंधे असल्याचं भासवले होते। तक्रारदार व्यावसायिकाला त्यांच्या व्यवसायासाठी 4 कोटींच्या कर्जाची गरज होती। याचाच फायदा घेत आरोपी याने त्यांना जाळ्यात ओढले। कर्ज मंजूर करण्यासाठी फाईल चार्जेस आणि प्रोसेसिंग फीच्या नावाखाली त्याने फिर्यादीकडून वेळोवेळी 5 लाख रुपये आणि 50,000 रुपये उकळले। पैसे घेऊनही कर्ज मंजूर न झाल्याने आणि आरोपीने टाळाटाळ सुरू केल्याने अखेर हा प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचला। वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। आरोपीच्या बँक खात्यांची तपासणी सुरू असून त्याने अशा प्रकारे अजून किती जणांना लुटले आहे याचा तपास पोलीस करतायत। सतर्क रहा। बँक कर्जासाठी नेहमी अधिकृत बँकेतच संपर्क साधावा। कोणत्याही खाजगी व्यक्तीला कर्जाच्या कामासाठी आधी पैसे देऊ नका। हिंजवडी पोलीस प्रशासन। न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज, न्यायासाठी संघर्ष। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।